नमस्कार भक्तांनो. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज अमृतवाणी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व राम भक्तांचे आणि साधकांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण साक्षात परब्रह्मस्वरूप श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या अमूल्य प्रवचन संग्रहातील एका अशा विषयावर सखोल चिंतन करणार आहोत जो परमार्थाचा आत्मा आहे. तो म्हणजे सद्गुरूंची असीम कृपा आणि भक्ताचा दृढ विश्वास. भक्तांनो, आपण आयुष्याच्या प्रवासात अनेकदा एकटे पडतो. कधी संसारातील दुःखामुळे, कधी नात्यांमधील कपटामुळे, तर कधी भविष्याच्या भीतीमुळे आपले मन अस्वस्थ होते. अशा वेळी आपल्याला एका अशा हाताची गरज असते जो हात पकडल्यावर आपल्याला जगातील कोणत्याही संकटाची भीती उरणार नाही. तोच अभय देणारा हात म्हणजे सद्गुरूंचा हात. श्री गोंदवलेकर महाराज अत्यंत प्रेमाने समजावून सांगायचे, अरे बाबांनो, सद्गुरू हे दुसरं तिसरं कोणी नसून साक्षात भगवंताचे सगुण रूप आहे. आई जशी आपल्या लहान लेकराला सांभाळते त्याहून 1000 पटीने जास्त माया सद्गुरू आपल्या शिष्यावर आणि भक्तावर करतात. पण सद्गुरूंची ही कृपा अनुभवण्यासाठी भक्ताच्या मनात फक्त एकच गोष्ट असावी लागते आणि ती म्हणजे पूर्ण विश्वास. आज आपण महाराजांच्या मुखातून निघालेले ते अमूल्य सुवर्ण विचार ऐकणार आहोत, जे ऐकल्यावर तुमच्या मनातील सर्व एकाकीपणा दूर होईल आणि सद्गुरूंचा आशीर्वाद प्रत्यक्ष जाणवू लागेल. चला तर मग अगदी शांत चित्ताने या अमृतवाणीचा आनंद घेऊया. भक्तांनो, श्री गोंदवलेकर महाराजांनी सद्गुरू या शब्दाचा अर्थ अतिशय सोप्या आणि मार्मिक शब्दात समजावून सांगितला आहे. महाराज म्हणतात, जो आपल्या मनातील अज्ञान, शंका आणि चिंतेचा अंधकार दूर करून नामाचा आणि ज्ञानाचा प्रकाश दाखवतो त्याला सद्गुरू म्हणतात. महाराज पुढे समजावून सांगतात, जगात ज्ञानी लोक खूप भेटतील, शास्त्र सांगणारे भेटतील, पण तुमच्या दुःखात पाठीवर प्रेमाने हात ठेवून मी तुझ्यासोबत आहे, तू घाबरू नकोस असा धीर देणारे फक्त सद्गुरूच असतात. देव अप्रत्यक्ष आहे, त्याला आपण डोळ्यांनी पाहू शकत नाही, पण सद्गुरूंच्या रूपात देव आपल्याला या भूतलावर प्रत्यक्ष भेटतो. महाराज एक अतिशय सुंदर उदाहरण देतात. एखादा लहान मुलगा जत्रेमध्ये बापाचा हात धरून चालत असतो. जोपर्यंत बापाचा हात त्याच्या हातात आहे तोपर्यंत त्याला जत्रेतील गर्दीची किंवा हरवण्याची अजिबात भीती वाटत नाही. तो आनंदाने जत्रा पाहत असतो. पण जरा बापाचा हात सुटला की तो रडू लागतो. आपणही या संसाराच्या जत्रेत आलो आहोत. जोपर्यंत आपण सद्गुरूंचा आणि नामस्मरणाचा हात धरून चालतो तोपर्यंत संसार आपल्याला घाबरवू शकत नाही. अनेक भक्त महाराजांकडे यायचे आणि विचारायचे, महाराज, सद्गुरूंची कृपा आमच्यावर व्हावी म्हणून आम्ही काय करावे? आम्ही मोठी अनुष्ठाने करावीत का, की मोठा दानधर्म करावा? यावर साक्षात परब्रह्म श्री गोंदवलेकर महाराजांनी दिलेले उत्तर हे अत्यंत सोपे आणि भक्ताच्या हृदयाचा ठाव घेणारे आहे. महाराज म्हणाले, अरे बाळांनो, सद्गुरूंची कृपा मिळवण्यासाठी कुठल्याही कठीण तपाची किंवा संपत्तीची गरज नसते. सद्गुरूंना फक्त 2च गोष्टी आवडतात. एक अनन्य भाव आणि दुसरा म्हणजे अनुसंधानात राहणे, म्हणजेच नामस्मरण. महाराज समजावून सांगतात, जसे पाणी नेहमी सखल भागात साचते, उंच टेकडीवर टिकत नाही, तसे सद्गुरूंची कृपा नेहमी नम्र आणि निष्पाप मनाच्या भक्ताकडे वाहते. जो स्वतः अहंकार आणि पांडित्य सोडून गुरूंच्या चरणी लीन होतो त्याच्यावर कृपेचा वर्षाव होतो. सद्गुरूंनी दिलेले नाम हाच सद्गुरूंचा साक्षात देह आहे. ज्याचा सद्गुरूंच्या वचनावर आणि नामावर पूर्ण विश्वास आहे त्याला जगातील कोणतीही ताकद अडवू शकत नाही. गुरूंकडे काही मागण्यासाठी जाऊ नका. माझे भले कर हे मागण्यापेक्षा मला तुझ्या चरणाची भक्ती दे असे मागा.
महाराज नेहमी सांगायचे, सद्गुरूंची खरी पूजा ही कापूर किंवा नारळ वाहण्यात नाही, तर नामात रंगून जाण्यात आहे. महाराज म्हणतात, तुम्ही मला हार घातलात किंवा माझी पूजा केलीत, तरी मला जेवढा आनंद होत नाही, त्याहून 100 पटीने जास्त आनंद तुम्ही श्रीराम जय राम जय जय रामचा जप केला की मला होतो. महाराज एक भावपूर्ण दृष्टांत देतात. आईला आनंद कशात असतो? मूल जेव्हा तिचे ऐकते आणि आनंदाने खेळते तेव्हा आईचा जीव जुडतो. तसेच सद्गुरूंचे बाळ म्हणजे त्यांचा साधक. साधकाने जेव्हा श्वासासोबत रामनाम धरणे सुरू केले की सद्गुरूंची कृपा त्याच्या मागे सावलीसारखी उभी राहते. मग भक्ताने हाका मारायच्या आधीच सद्गुरू त्याच्या रक्षणासाठी धावून येतात. महाराज पुढे म्हणतात, सद्गुरू कधीही आपल्या शिष्याला अंतर देत नाहीत. जरी सद्गुरू देहाने लांब गेले किंवा देह सोडून गेले तरी त्यांच्या नामाच्या रूपात ते आपल्या श्वासात अखंड हजर असतात. नाम म्हणजे सद्गुरूंचा जिवंत अनुभव. महाराज आपल्या प्रवचनात संत ज्ञानदेव आणि स्वामी समर्थ रामदासाचे उदाहरण देत असत. महाराज म्हणायचे, संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली, पण प्रत्येक अध्यायाच्या शेवटी त्यांनी अत्यंत नम्रपणे सांगितले की हे मी केले नाही. संसारात कितीही वादळे आली तरी ज्याच्या जहाजाचा सुकाणू सद्गुरूंच्या हातात आहे ते जहाज कधीही बुडू शकत नाही. म्हणून सर्व चिंता सद्गुरूंच्या चरणी सोपवून निवांत राहा. भक्तांनो, तुमच्या रोजच्या आयुष्यात सद्गुरूंची कृपा अखंड अनुभवण्यासाठी श्री गोंदवलेकर महाराजांनी दिलेले हे 5 सुवर्ण नियम आजच हृदयात कोरून ठेवा. नियम पहिला, गुरूंच्या नामावर श्रद्धा ठेवा. सद्गुरूंनी दिलेले श्रीराम जय राम जय जय राम हे नाव साक्षात भगवंताचे स्वरूप आहे. यावर ढळू न देणारा विश्वास ठेवा. नियम 2, कर्तव्य बजावताना गुरूंना आठवा. कोणतेही काम सुरू करताना मनात म्हणा, सद्गुरुराया हे काम मी तुमच्या प्रेरणेने करत आहे. नियम 3, सुखदुःखात समभाव ठेवा. सुख आले तर गुरूंचा प्रसाद समजा आणि दुःख आले तर कर्माचा क्षय करणारी गुरूंची कृपा समजा. नियम 4, इतरांची सेवा करा. सगळ्या माणसांमध्ये आपल्याला सद्गुरूंचेच रूप पाहायला शिका. कोणाचाही तिरस्कार करू नका. नियम 5, रात्रीच्या वेळी आत्मपरीक्षण. झोपण्यापूर्वी 2 मिनिटे सद्गुरूंच्या रूपाचे ध्यान करा, नामाचा जप करा आणि निश्चिंत झोपी जा. तर भक्तांनो, सद्गुरूंची असीम कृपा आणि भक्ताचा विश्वास या विषयावरील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे हे अतिशय सखोल आणि भावपूर्ण प्रवचन तुम्हाला कसे वाटले? आजपासून सद्गुरूंच्या चरणी पूर्ण विश्वास ठेवून अखंड नामाचा आश्रय घेण्याचा संकल्प तुम्ही करणार का? हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर आजच्या या उपदेशाने तुमच्या मनातील सद्गुरूंप्रतीची भक्ती जागी केली असेल आणि तुम्हाला एक वेगळाच दिलासा दिला असेल तर या व्हिडिओला आत्ताच्या आत्ता एक लाईक नक्की करा. सद्गुरूंच्या चरणी पूर्ण श्रद्धेने लीन होण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये आत्ताच्या आत्ता श्रीराम समर्थ किंवा सद्गुरू ब्रह्मचैतन्य लिहून आपली हजेरी आवर्जून लावा. महाराजांचे असेच सखोल, भावपूर्ण आणि मनशांतीने भरणारे दैनंदिन उपदेश नियमितपणे ऐकण्यासाठी आपल्या श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज अमृतवाणी या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. बोला श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय. साक्षात परब्रह्म श्री रामचंद्र महाराज की जय. श्रीराम जय राम जय जय राम.